शुभ सकाळ मित्रांनो, ही आहे गावाकडची सुंदर सकाळ. आणि मम्मीची काय पाणी तापवण्याची तयारी चालू आहे का चुलीवर? आणि इथे सकाळी सकाळी मम्मीची चुलीवर आज पाणी तापवण्याची तयारी चालू आहे. आणि आपण आता ब्रश करूया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. बच्चा पार्टी ब्रश करतायत सकाळी सकाळी. मी पण आणि ही आमची तयारी झाली. एल्डर सिस्टर आउट ऑफ 3. नाही, मग आय एम डुईंग. नो आय एम सेइंग एल्डर सिस्टर आउट ऑफ 3. अरे आता ते शोधायला जावं मला. आणि ही आमची छोटी गाऊनवाली बाई, लाडकी बहीण. काल ओवीने 5 रुपयावालं चिप्सचं पॅकेट घेतलेलं, त्यावर नाव होतं लाडकी बहीण. त्यामध्ये तिला 1 रुपया मिळालेला आहे, रिअलवाला 1 रुपया. चला सकाळी सकाळी फेरफटका मारायला. गुड मॉर्निंग. हे बघा, गायांचं शेण टाकतात तो किरडा. सकाळी सकाळी गायांचं शेण गावातल्या बायकांना तयारीपूर्वी इथे सगळं टाकावं लागतं. मग शेणकूर, म्हणजे त्याला शेणकूर म्हणतात आपल्या गावठी भाषेत. आणि मग तयारी होते, साफसफाई होते, झाडलोट वगैरे. हे बघा, इथे कलिंगड लावलेली आहे. हे कलिंगड आहे, कलिंगड. हे बघ, हे वॉटरमेलन लावलेत. येतील आता त्याला थोड्या दिवसांनी. आलंय, हां आलंय बघ पिल्लू. हे बघा, इथे एक झूम कर. वॉटरमेलन आलंय, अजून छोटे आहेत. किती 2. हे बघ, इथे पण आहे. अरे हो, इथे पण आहे. बघा किती मोठा प्लॉट आहे. हे बघा, हे गायांसाठीचं गवत, म्हणजे घास. कसं दिसतं बघ. आंब्याचं नाहीये. आंब्याचं बघ तिथे मागे, मागच्या शेतात आहे. तिकडनं दिसतं तिकडे. हे काय म्हैशी खात होत्या का काय? हे बघ, हे बघ, हे बघ आंब्याचं. तिकडे नको जाऊ आता. जाऊ शकतो आपण त्या साईडला. नाही नाही, हे बघ दगड आहे तिथे उंच उंच. ते बघ, इथून दिसतं ना आंब्याचं झाड वरती. तुम्ही लग्नात येईल तेव्हा तुम्हाला आमच्या आपल्या शेतात घेऊन जाऊ. हा काय बघू कसं आहे, किती मोठं आहे. खूप मोठा आहे. हा, हे बऱ्यापैकी मोठं आहे. येईल आता ते, महिन्याभरात मोठं होईल. पाऊस पण पडलाय ना, याला काय नाही होत पावसाने. इथे पण हा, ही कुठल्या टाईपची वेल आहे? नायका ट्री आहे, क्रीपर आहे, क्लाइंबर आहे. हे बघ, हे बघ, हे बघ, क्रीपर आहे. नायशा, हे बघ केवढा मोठा आहे. ते बघ किती मोठं झालंय बघ. एक अरे बापरे, हातामध्ये बसते. क्रीपर आहे ना पप्पा? नाही, क्रीपर क्लाइंबर आहे. काय सांगा? क्रीपर ना काय? क्रीपर आहे ना, जमिनीवरती वाढतो. जमिनीमध्ये वाढणारा क्रीपर असतो. हे बघ, इथे पण आहे किती मोठं बघ.
मोठं आहे. हे बघ किती मोठं आहे. ओ बापरे, हे म्हशींना घालतात ना खायला. नाही ग, आपण नाही का खात वॉटरमेलन. अच्छा आपल्यासाठी आहे. मुंबईत येते. अच्छा ते म्हशींना कितीला पण घेतात रे मग शेतकऱ्यांकडून? ते काहीतरी पर किलोच्या हिशोबाने मला वाटतं असेल, माहीत नाही मला एक्झॅक्टली नाही, 10-12 रुपये किलो असेल. 12 रुपये खाला, आपल्याला 70 रुपये किलो. किलो. हां, आपल्या मुंबईला खूप महाग आहे, आता तर खूपच जास्त महाग झालं. बघू. अरे हा तर खूपच मोठा झाला आहे. आणि तो तो येल्लो पॅच आहे ना, हा. तो जमिनीवर खाली टेकतो ना, म्हणून तो पॅच येतो. हा ना. हा हां. मोठी वॉटरमेलन कसं असतं. मोस्ट ऑफ द वॉटरमेलन. माझं वॉटरमेलन पीस आहे. That's why I have to see it. तेव्हा तिकडे पण एक मध्ये हे बघ, तिकडनं दिसते. हां. कुठे? अरे ते पण आहे छोटा सारखा, ओवी सारखं छोटं. तेव्हा पुढे लाईन काय ओवी ते? ग्रीन आहे ना ते बघ ते. हा ते बघ त्या लाईनच्या पुढे आहेत. हा, ते मोठं. दाखवलं, ते दाखवलंय मोठं. ओवीला कुठला दिसला? अरे वा. दुधाची गाडी आली. आता ही सगळ्या शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे गाया असतात, हे दुधाचा व्यवसाय करतात. गायांचं दूध कलेक्ट करण्यासाठी गावागावांमध्ये अशी गाडी येते आणि मग ती दूध संघामध्ये म्हणजे दूध डेअरीमध्ये हे दूध जातं. दूध डेअऱ्यांमधून पुढे टँकर थ्रू मुंबईला जातं आणि आपल्याला प्रोसेस करून दूध मिळतं. This is too small. हे बघा, Unbelievable. हे बघा, हा बेबी आणि आणि हा बघा छोटा बेबी. हा अजून छोटा आहे. आणि इथं पण बघता दाखव. तो दाखव ना. ते ओवी पटकन, मोठा आहे तो तिथे. ओ भाई, हा बघ. बस बस बस, खाली खाली खाली. सगळ्यात बिगेस्ट आहे पूर्ण शेतामध्ये. हा इथे आतमध्ये पण हा, आणि मी ते सांगत होतो ना तुम्हाला, ते हे ना येल्लो आणि ब्ल्यू कलरचं, हा म्हणजे ते ना त्याला स्टिक असतं, स्टिक. तर ते कीटक वगैरे उडतात ना, म्हणजे इन्सेक्ट्स वगैरे ते. लाईक स्कॅरक्रो सारखं. हा 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 हा. तर ते त्याला चिकटतात बघ, त्याला चिकटलेत बघ किती. मध्ये मध्ये हा, मध्ये मिरची आहे. तेव्हा हे मिरचीचं झाड आहे. हा हे मिरची काय? हे बघ ना, हा पेपर आहे ना, ते दोन हे केलेले आहेत. एका ह्याच्यात हे, एका ह्याच्यात मिरची आहे. अल्टरनेट लावलंय. ग्रीन ग्रीन मिरची आहे ना याच्या. ते बघ, ते अक्षय काका तिथे मिरचीच्या झाडाच्या पुढे हा. मध्ये दिसते का? पडलंय. हा, सगळे आलेलेच आहेत बरेच. ग्रीन मिरची येतच फ्री आहे. आणि इथून पण दोन दिसतात. आता काही दिवसांनी येऊ ना. हे बघ इथे पण आहे. हा, काही दिवसांनी येऊ ना, गोल गोल दिसेल सगळं रोज मध्ये. मोठे मोठे. काय हो? काय ग मम्मी? बघा, आपण या फार्म मध्ये चालत चालत पुढे आलो. आपलं घर तिथे. ते बघा काकी, तुमचं किती लिटर दूध असतं? 7-8 लिटर. एकच गायचं आहे का? 2 गाय. महिन्याभरात होतील ना तयार? 20 दिवसात. हां, जास्त चिखल नाही झालं. हां, बेटाचाच झालाय पाऊस. पाऊस कमीच होता त्या मानाने. आणि या डोंगरावर आम्ही लॉकडाऊनमध्ये होतो, किंवा आत्तासुद्धा मोर असतात. मोर येतात इथे शेतापर्यंत खाली. मोरांचा म्याव म्याव आवाज खूप येत असतो मध्ये मध्ये. काय रे ओवी? मत्स्य परिवार. कांदे पोहे. हे तुला खायचंय का? हां, मी खाल्लंय. घेतो, चहा घेतो. कावेरी आहे चहा? चहा, बटर आणि पोहे केले होते. सर्वांचे पोहे खाऊन झालेले आहेत आणि आता आपण चहा घेऊया. हा मला आहे. हा मला आहे. तर निघालेत मुंबईला
ओवी बाय कर. ओवी बाय करू ने. दीदीला बाय कर. गेली त्याला करमत नाही पोरीला. चल चल बाय बाय. फ्रेंच फ्राईज करते काय बघू. हे बघा पापड कुरडईसोबत हे बटाट्याचे पोटॅटो स्टिक्स पण केलेले आहेत. म्हणजे फ्रेंच फ्राईज जेव्हा कधी आठवण येईल ओवीला खायची नंतर ते असं होतं. हे बघा म्हणजे उपवासाला पण चालेल. ओवी हे नाही चांगलं लागत का एवढं. म्हणजे ते रिअल फ्रेंच फ्राईज चांगले लागतात. हां हे कसं लागतंय बघू मी खाऊन बघतो. आपले पोहे खाऊन झालेले आहेत आणि आता 11:15 वाजलेत. तरी आपण चिप्स आता थोडे खातोय ॲज अ स्नॅक्स. दुपारी लंच थोडं लेट होईल. आज आपली मुक्ताईची यात्रा आहे. म्हणजे यात्रेचा दुसरा दिवस आहे. आपण तिथे संध्याकाळी 4 वाजता म्हणजे दुपारी 4ला वगैरे निघूया. कुस्त्यांचा कार्यक्रम वगैरे 4, 5, 5:30 वाजता चालू होतो. थोडं लेट ऊन खाली झाल्यावर म्हणजे ऊन कमी झाल्यावर. आता चिप्स खातो आपण सगळे. आणि हे बघा झाडावरची केळी उतरवून म्हणजे गावाकडे ती नॅचरल पद्धतीने म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेली ती विदाऊट पावडर पिकवलेली केळी आहे. म्हणून ती काळी दिसत आहेत. ॲक्च्युली ती काळीच असतात. म्हणजे काळी होतात कारण ती कलर असा जपून राहत नाही त्याचा पावडरने न पिकवल्यामुळे. ते नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी पण ते आतून चांगली असतात. हे बघा अशी केळी निघतात सोलल्यानंतर. आणि 2-3 दिवस झाले ना पिकून आणि हीटचं वातावरण थोडं असल्यामुळे उन्हाळ्याचं ते जरा थोडी जास्त पिकली आहेत. आणि पण चांगली लागतात आतून आणि खूप गोड लागतात. ह्या केळ्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया जास्त असतात. लिक्विडमध्ये पुढं पाणी ओतून दे प्लेट तिथलं. बस 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 लेट झालं आता. गॅस मागून द्या तिकडं. बस चांगली घासते का होय भांडी. चंगू मंगू कुठे चाललेत. ए चंगू मंगू इकडे या. खायला शोधतात काय. खायला दिल्यावर खात तर काहीच नाही अजून. दूधच पितात त्या आईचं. खेळतायत माझ्यासोबत पकडापळी खेळ. ओवी कावेरी ते खेळतायत बघ. ओवी बरोबर. जा 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 पकड पकड त्यांना. पळाले बघ किती फास्ट. तेव्हा तेव्हा चल 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 चल. मज्जा करतोय. हे बघा ह्या दीदी लोक ओवीच्या काय चालू आहे आज मंदिरामध्ये. काय चालू आहे. अभ्यास. ओवी आता चालली खेळायला. आपण थोडे आता दुपारी आराम करूया आणि संध्याकाळी भोसदरीला यात्रेला जाऊया.